स्वर्गीय विजयसिंग पडोडे यांच्या स्मरणार्थ जामरूक जिल्हा परिषद शाळेत भव्य इमारतीचे लोकार्पण. विजयभूमी विद्यापीठ व पडोडे परिवाराकडून शैक्षणिक कार्यासाठी हे मोठे योगदान आमदार महेंद्र थोरवे. स्वर्गीय विजयसिंग पडोडे यांच्या संकल्पनेतील जामरूक जिल्हा परिषद शाळेसाठी उभारण्यात आलेली भव्य इमारत श्रीमती लक्ष्मी पडोडे यांच्या माध्यमातून व विजयभूमी विद्यापीठाचे अध्यक्ष संजय पडोडे व कल्पना पडोडे या परिवाराकडून इमारत व शैक्षणिक कार्यासाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च करून भव्य इमारत उभी करण्यात आली. या इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र थोरवे व श्रीमती लक्ष्मी पडोडे यांच्या हस्ते फीत कापून पार पडला. त्या प्रसंगी संजय पडोडे, कल्पना पडोडे कुटुंबीय व विजयभूमी विद्यापीठाचा स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. जामरूक जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे आयोजन जामरूकमधील मंदिराच्या भव्य सभागृहात करण्यात आले होते. त्या प्रसंगी जामरूक ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रिंसिपल साहब, टीचर्स, स्टूडेंट्स, उपस्थित लोग, आज हमारे लिए बड़े गर्व और खुशी की बात है कि आज स्कूल की बिल्डिंग का उद्घाटन हो रहा है और इसका सबसे बड़ा श्रेय जाता है हमारी माँ श्रीमती लक्ष्मी पडोडे को. आज उन्हीं के कारण हम सबका सपना जो हुआ है वो पूरा हुआ है. शास्त्रों में लिखा है विद्या धनम सर्व प्रधानम धनम. विद्या जो है वो सबसे बड़ा धन है. क्यों? क्योंकि इसको चोर चुरा नहीं सकता, भाई छीन नहीं सकता और इसको जितना आप इस्तेमाल करोगे उतना ही बढ़ता जाएगा. और इसका सबसे बड़ा उदाहरण है हमारे पिताजी स्वर्गीय श्री विजय सिंह जी पडोडे. हमारे पिताजी का जन्म महाराष्ट्र के बहुत छोटे से गांव सिंधी में हुआ था और उनके माँ बाप जो थे वो बहुत ही गरीब थे. तो पिताजी की सारी शिक्षा जो है वो स्कॉलरशिप से, वजीफे से हुई थी. बट उनको सबसे ज़्यादा प्रोत्साहित करने वाली उनकी माताजी थी. उनकी माताजी का कहना था जिंदगी में आगे बढ़ना है तो दिल लगाकर पढ़ना है. और पिताजी ने उस बात को गांठ बांधकर पीछे मुड़ के कभी नहीं देखा. जी जान से अपनी पूरी पढ़ाई की, बहुत मेहनत की और उसका जो फल जो निकला वो थी कि सफलता की ऊंचाइयों में हमारे पिताजी पहुंचे. हमारे पिताजी को जो सबसे ज़्यादा जो शख्सियत जो मैं बोलूँगी जो उनको सबसे ज़्यादा प्रभावित किया वो थे छत्रपति महाराज शिवाजी. क्योंकि इतिहास की किताबों में पिताजी ने पढ़ा था कि महाराज शिवाजी को मराठा साम्राज्य को ब्रिटिश सरकार और मुगल जो थे वो कभी उनको हरा नहीं पाए थे. मराठा साम्राज्य का झंडा था वो हमेशा ऊंचा रहा था. और इसीलिए रायगढ़ को वीरों की भूमि कहा जाता है. और पिताजी का ये सपना था कि यहाँ पे एक यूनिवर्सिटी खुलनी चाहिए कि जिससे इस इलाके का नाम और भी आगे रोशन हो. और आज यूनिवर्सिटी जो है वो इन दो महान शख्सियतों को श्रद्धांजलि देने के लिए यहाँ पे इसको हमने स्थापना इसकी की है. दूसरी ओर मेरी माँ श्रीमती लक्ष्मी पडोडे का मानना है कि अगर परिवार, समाज और देश को आगे बढ़ना है तो वहाँ की औरत को पढ़ना बहुत ज़रूरी है. औरत को पढ़ना इसलिए ज़रूरी है क्योंकि बच्चे को जन्म देने वाली औरत माँ ही होती है और माँ का पढ़ना बहुत ज़रूरी है क्योंकि एक अनपढ़ माँ अपने बच्चे को अच्छी शिक्षा कभी नहीं दे पाएगी. तो आज हम सबका ये उद्देश्य रहना चाहिए कि घर घर में हर बेटी वो जो है वो स्कूल जाएगी, वो पढ़ेगी और इस गांव का, रायगढ़ जिले का नाम जो है वो रोशन करेगी. इस बिल्डिंग में दिन के अंदर स्कूल चलेगा और शाम को कन्याधन शिक्षा केंद्र चलेगा.
कन्याथोन शिक्षा केंद्र का मतलब है 3 चीजों को पूरा करना। यहाँ की छोटी छोटी ये जो नन्ही कलियां हैं, इनको एक तो इंग्लिश सिखाना। मातृभाषा गलत नहीं है, मराठी सीखना अच्छी बात है, पर इंग्लिश अगर जिंदगी में आगे बढ़ना है तो इंग्लिश सीखना ही पड़ेगा। दूसरा है कंप्यूटर सीखना। कंप्यूटर इसलिए क्योंकि आज जो है, आज की जिंदगी की एक मांग है, इसके बिना आप आगे नहीं बढ़ सकते। और तीसरा है अपनी सेहत का ध्यान रखना। एक स्वस्थ माँ ही एक स्वस्थ समाज का निर्माण कर सकती है। आज हम सबको इस बात का शपथ लेनी है कि हर घर की बेटी स्कूल में आएगी, पढ़ेगी, क्योंकि हमारे लिए सबसे बड़ी बात क्या होगी जब यहाँ की बेटी इंजीनियर, डॉक्टर, कलेक्टर बन के और यहाँ के योगदान और यहाँ के समाज निर्माण के लिए अपना और हाथ उठाएगी। विजयभूमि यूनिवर्सिटी और पडोडे परिवार हमेशा इस सपने को सच करने के लिए हमेशा अपना सहयोग, अपना साथ देगा। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय हिंद। आज खऱ्या अर्थाने या जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे, परंतु सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय। हे कैलासवासी विजयसिंह पडोडे यांनी व्यक्त केलेली ती इच्छा होती, आपल्या पतीची इच्छा पूर्ण करावी अशी संकल्पना पत्नी म्हणून लक्ष्मी मॅडम पडोदे यांनी ती इच्छा या ठिकाणी पूर्ण केली। सन्माननीय संजयजी पडोदे एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शिक्षणाचं महत्त्व संपूर्ण देशभरामध्ये होत असणारी जागरूकता सरकार, शासन सुद्धा या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये असेल, शहरी भागामध्ये असेल, ज्या ज्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जेवढा शाळा आपल्याला त्या ठिकाणी उभ्या करता येतील तेवढं शिक्षणाचं महत्त्व देऊन आपण या ठिकाणी सरकार सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे। आजची ही युवा पिढी जी आपल्या समोर उभी आहे हे खऱ्या अर्थाने उद्याचं आपलं याच देशाचं भविष्य आहे आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रभर, या देशभरामध्ये शिक्षणाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना शासनाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं जाते आणि म्हणून जेवढं करता येईल तेवढं शासनाच्या माध्यमातून शाळा असतील, विद्यालय असतील बांधण्याचं काम सुरू आहे। परंतु अशी काही ठिकाणे आहेत की ज्या ठिकाणी शासन पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी विजयभूमी सारख्या संस्था पोहोचतात आणि हा इमारती उभ्या राहतात। आपल्यासाठी अतिशय उल्लेखनीय काम आहे। मला फार समाधान वाटलं। मैं संजय जी आपको मिलने के बाद मुझे बहुत ही अच्छा लगा, क्योंकि आपने जो विजन रखा है ये कर्जत के लिए बहुत ही बड़ी बात है। खरं तर या तालुक्यासाठी आपण पाहतो की एक ट्रायबल भाग आहे। त्या ट्रायबल भागामध्ये आपण सगळेजण कित्येक वर्ष आपण ही सगळी जुनी दांती मंडळी आहे। बाबा त्या ठिकाणी पिंपरके बाबा बसलेले आहेत। पायपीट करून या संपूर्ण तालुक्यामध्ये तहसील असेल, या परिसरामध्ये, या परिसरातील म्हणजे हा शेवटचं टोक आहे आमचं कर्जत तालुक्याचं। या परिसरामध्ये अशा पद्धतीची डेव्हलपमेंट व्हावी हे आम्ही स्वप्नात सुद्धा पाहू शकतो। ये सपने में भी नहीं देख सकते थे हम लोग। जो विजन आप लोगों ने, विजयभूमि ने यहाँ रखा है, ये बहुत ही बड़ी बात है इस तालुके के लिए। आणि म्हणून या परिसरामध्ये ह्या डेव्हलपमेंट संपूर्ण तालुक्यामध्ये होत असताना कर्जतच्या आजूबाजूला असणारा शहरीकरण जे आहे त्या परिसरामध्ये नव्याने डेव्हलपमेंट होत आहे। अनेक त्या ठिकाणी एज्युकेशन मोठ्या संस्था आलेल्या आहेत। या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई असेल, पुणे असेल, या परिसरातून खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये अनेक बाहेरचे स्टुडंट त्या ठिकाणी येत असतात, आपलं शिक्षण घेत असतात। परंतु जामरूक सारख्या या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात विजयभूमी सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाचं विद्यापीठ या ठिकाणी उभं राहावं हे खरोखरच आम्हा सगळ्यांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे। आणि हे विजन कैलासवासी विजयसिंह पडोदेंनी त्यावेळेस, मी आता संजयजींना विचारलं कि आपके पिताजी ने जगह किस विजन से ली थी, वो तो मुझे ही पता नहीं थी, लेकिन ये विजन आप लोगों ने आगे जाके इतना बड़ा डेवलपमेंट है इस जगह पे किया है, ये बहुत बड़ी बात हम लोगों के लिए।
आणि म्हणून या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचं विद्यापीठ या ठिकाणी उभारलं गेले. आपल्या सगळ्या लोकांना कल्पना आहे की या देशभरातून अनेक विद्यार्थी बाहेर शिक्षणासाठी जात असतात. करोड रुपयांचा खर्च त्या ठिकाणी होत असतो. माझाही मुलगा LLM साठी पुढच्या महिन्यात चाललेला आहे लंडनला. परंतु अशा पद्धतीचं शिक्षण बाहेरच्या देशामध्ये जाऊन घ्यावं आणि आपण या ठिकाणी आपल्या देशासाठी काम करावं असं विजन देऊन प्रत्येक आई वडिलाला, प्रत्येक पॅरेंट्सला या ठिकाणी वाटत असतं की आपला मुलगा या देशासाठी एक चांगलं काम करावं, या देशाचा उत्तम नागरिक घडावा. या दृष्टिकोनातून प्रत्येक आई वडील व खेड्यापाड्यातले असतील, गोरगरीब कष्ट करणारे असतील, यांची मुले सुद्धा ज्या ठिकाणी जी उपस्थित आहेत त्या मुलांच्या माध्यमातून भविष्याचं फ्युचर घेऊन आपले आई वडील त्या ठिकाणी काम करतात. परंतु अशा परिस्थितीमध्ये संजयजींनी जी इच्छा या ठिकाणी व्यक्त केली की आंतरराष्ट्रीय दर्जाचं विद्यापीठ उभारतोय. या विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीचं दर्शन फ्रान्स असेल, इटली असेल, जर्मनी असेल, इंग्लंड असेल, ज्या परिसरामध्ये ह्या देशामध्ये जे शिक्षण दिलं जातं हे शिक्षण आपण आपल्या देशामध्ये आणू, आपल्या तालुक्यामध्ये आणतोय, हे आमच्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे संजयजी आपण उचललेलं एक पाऊल आहे, हे ऐतिहासिक पाऊल या कर्जतकरांसाठी आहे. आणि म्हणून जेवढं आपल्या बाबतीत सांगावं, जेवढं आपल्या बाबतीत धन्यवाद द्यावे, जेवढं आपली स्तुती करावी तेवढी कमी आहे. एक इंग्लिशमध्ये एक कोट आहे, असं म्हटलं गेलं की जर्नी ऑफ 1000 माइल्स बिगेन विथ अ सिंगल स्टेप. हजारो मैलांच्या प्रवासाची सुरुवात केवळ आणि केवळ एक पाऊल पुढे टाकल्याने होत असते. आणि ते एक पाऊल या तालुक्याच्या विकासासाठी विजयजीच्या रूपाने, विजयभूमीच्या रूपाने संजयजी आपण पुढे टाकले. ते आमच्यासाठी फार गौरवाची बाब आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून, सेंट्रलच्या माध्यमातून या तालुक्यासाठी जेवढा विकास करावा तेवढा विकासाच्या विजय घेऊन पंढरीनाथ पिंपळकरांनी सांगितलं की आम्ही एक दृष्टिकोन ठेवून या तालुक्याचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत आहोत, एक विजन ठेवून या तालुक्यासाठी काम करत आहोत. त्या तालुक्याचं नंदनवन करण्यासाठी जेवढा पर्यटनाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जेवढा रोजगार भविष्यामध्ये उपलब्ध करता येईल. हा तालुका ग्रीन झोन बेल्ट आहे, हा ट्रायबल भाग आहे. या तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही. गोरगरीब माझा शेतकरी, कष्टकरी असणारे हे सगळे माझे माता भगिनी आहेत. या तालुक्याचं फार मोठं विजन या सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. परंतु सांगायला अभिमान आहे की याच तालुक्यातून सतीश पिंपळकर सारखा युवक सुद्धा एक उद्योगपती होऊ शकला किंवा या परिसरामध्ये कर्जतमध्ये एक उद्योजक म्हणून नावारूपाला आलेला आहे. आणि हे अतिशय या ग्रामीण भागातला असणारा हा परिसर आहे. याच परिसरामध्ये आज ही सगळी युवा पिढी या ठिकाणी घडत आहे. मगाशी आपण मयुरीचं भाषण ऐकलं, परंतु तिचा प्रयत्न होता, पुन्हा शिकण्याची जी इच्छा होती भगत सर, हे विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही घडवलेलं आहे. तुमचं सुद्धा आपल्या समोर जे उभा आहे आई वडिलांच्या संस्कारातून, जे संस्कार आमच्यावर घडलेले त्या संस्कारातून आम्ही उभे आहोत. दत्तूशेठ पिंपळकर यांनी या परिसरामध्ये दिलेलं योगदान आपण सगळेजण जाणत्या, आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीची कल्पना आहे. या परिसरामध्ये दूरदृष्टी ठेवून विजन करणारे सरपंच म्हणून एक नेतृत्व त्यांच्या रूपाने उदयास आलेलं आहे. आणि म्हणून ग्रामीण भागाचा विकास व्हावा हे दूरदृष्टी ठेवून आम्ही सगळे मंडळी एकत्रपणे या तालुक्यामध्ये काम करत आहोत. आणि म्हणून विजयभूमीसारखी मोठी संस्था या ठिकाणी एक मोठं विद्यापीठ आपल्या या परिसरामध्ये उभं राहिलेलं आहे. या मतदारसंघाचा आमदार म्हणून सांगू इच्छितो, नवीन जे आपलं जितने भी आपने को सहयोग लगेगा वो सहयोग करने के लिए ये MLA आपके साथ में खड़ा है. ये आपल्या 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टचा असणारा हा हर घर में तिरंगा ही संकल्पना सन्माननीय मोदी साहेबांनी संपूर्ण देशभरामध्ये राबवलेली आहे. आणि संकल्पना मुख्याध्यापक तुम्ही सुद्धा प्रत्येक आजपासून प्रत्येक मुलाला, प्रत्येक घरामध्ये तिरंगा आपल्या प्रत्येक घरामध्ये लावला गेला पाहिजे. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, हा देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी आपल्या रक्ताचं अभिषेक या देशासाठी, स्वातंत्र्यासाठी घालवलेला आहे. आणि ज्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. 15 ऑगस्टला 75 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून या अमृत महोत्सवा निमित्ताने आपण सगळ्यांनी हर घर में तिरंगा ही संकल्पना प्रत्येक घराघरामध्ये राबवली गेली पाहिजे, प्रत्येक युवकामध्ये राबवली गेली पाहिजे, प्रत्येक कुटुंबामध्ये राबवली गेली पाहिजे, समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये राबवली गेली पाहिजे. कारण हा लोकसंवाद जरुरी आहे. सगळ्यांच्या माध्यमातून हे घडलं गेलं पाहिजे. त्या हर घर में तिरंगा ही संकल्पना ही लोकसहभागातून घडणार आहे मित्रांनो. हा सगळ्यांचा, आपल्या सगळ्यांचं योगदान आहे. आजची ही जी काही युवा पिढी आहे ही भविष्याचं या देशाचं नागरिकत्व आहे. आणि म्हणून या देशाला बळकटी आणण्यासाठी शिक्षण हेच एक मोठं माध्यम आहे.
आणि म्हणून असं म्हटलं गेलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो फॅशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ते शिक्षणाच्या माध्यमातून आपण उच्च दर्जाचं शिक्षण घेतलं पाहिजे, जेणेकरून स्वामी विवेकानंदांनी सुद्धा जाऊन शिकागो सर्वधर्म परिषद गाजवली होती. आणि त्या शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये त्यांनी जे काही उच्चार त्या ठिकाणी व्यक्त केलेले होते, माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स, आणि या एका शब्दाने संपूर्ण जग जिंकलं गेलेलं होतं. आणि हे विचार आपल्याला सगळ्या आपल्या आजच्या युवा पिढीला आपण द्यायचे आहेत. आणि हेच खऱ्या अर्थाने विजयभूमीच्या माध्यमातून भविष्यामध्ये घडणार आहे. या गोष्टीचा साथ संजयजी हम सभी को है.